हे बघा या पद्धतीने सगळ्या प्लेटमध्ये घेतो। तर मंडळी मस्तपैकी मोकळ्या वातावरणात का नाही असा गरमागरम या पावसाळ्यातला बेत का नाही नूडल्सचा झालेला आहे। आता हे बारक्या पोरांना लय आवडते म्हणून आम्हाला काही दिली नाहीत बघा, हे इकडंच माझ बुक्का उडवणार आहेत। बारकी पोरं समाधान तर आपण समाधान। बारक्या कसं झालंय? छान झालंय। झालंय काय? छान झालं, आवडलं ना? हो खा मग। ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी का नाही आज एक मनाट रेसिपी आहे आणि ते पण मंडळी गव्हाच्या पिठापासून का नाही नूडल्स असणार आहे। आता सध्या सगळीकडे पाऊस लागला हो, मे महिन्यात पाऊस म्हणजे एकदम दुर्मिळ बघा, आणि या उन्हाळ्यात येणारा हा पाऊस म्हणजे बेकार असतो। सगळीकडे बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाचं सुद्धा सध्या परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि अशा वातावरणात जास्त बाहेर पडण्यापेक्षा म्हणजे आपण घरातच बसून का नाही असे नवीन नवीन पदार्थ बनवून खायचं। म्हणूनच आज सगळ्या बारक्या पोरांना आवडणारा का नाही एक पदार्थ आज आपण बनवलं गव्हाच्या पिठापासून नूडल्स। काय करवा नाही? हो। कसं म्हणतेस? होय चालते की? चालते ना? हो लगेच सुरुवात करतो। चालतं, चला मग मंडळी करूयात सुरुवात आजच्या या रेसिपीला। तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून आहे ना मस्त नूडल्स बनवणार आहोत। तर ते नूडल्स बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। हे बघा आता आपण इकडे घेतलेले आहे गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि इकडे बघा आपण रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि सोया सॉस घेतलेले आहे, मीठ, आपलं घरचं कांदा लसूण मसाला आणि हळद पावडर घेतलेले आहे आणि इकडे मोठं एक कांदा आहे ना असं पातळ चिरून घेतलेले आहे, कोथिंबीर, आलं लसूण बारीक करून घेतलेले आहे आणि गाजर सुद्धा आहे ना असं बारीक चिरून घेतलेले आहे। इकडे कोबी सुद्धा आहे ना असं पातळ असं चिरून घेतलेले आहे आणि इकडे ढोबळी मिरची सुद्धा चिरून घेतलेले आहे। तर आता आपण इकडे गव्हाचं पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये आपण आहे ना मीठ घालूया आणि चांगलं असं आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आहे ना आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पण घालायचं नाही, पातळ होऊन द्यायचं नाही आणि पूर्ण असं घट्ट पण करायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चांगलं असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आपण चपातीला वगैरे कसं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला नाही पीठ मळून घ्यायचं। आता आपण चांगलं असं पीठ मळून घेतलेले आहे। आता आपण एक 5 मिनिटं आहे ना चांगलं मुरवण्यासाठी आपण हे बाजूला ठेवूया। बघा आता चुली जाळ करून घेतलेली आहे, आता आपण चुलीवरती एक कढई ठेवूया आणि कढईमध्ये आहे ना आपल्याला पाणी घालायचं आहे। एक तांब्यावर मी इथं कढईमध्ये आहे ना पाणी घालते आणि चांगलं असं आपल्याला पाणी उकळेपर्यंत आहे ना चांगलं असं ठेवायचं आहे। बघा आता आपण 5 मिनिटासाठी ठेवलं होतं, आता बघा चांगलं असं पीठ सुद्धा मऊ झालेले आहे। तर आता आपल्याला यातलं सगळं गोळा तयार करून घ्यायचं। 2 गोळा तयार करून घेते आणि इकडे आपण आहे ना साचा घेतलेले आहे, आपण चकली वगैरे करतो ना त्याच पद्धतीने आपण इकडे साचा घेतलेले आहे आणि फक्त आहे ना आता आपण चकलीचा साचा घेतला नाही, शेव पडते तो आपण शेव वगैरे करतो ना त्या पद्धतीने आपण इकडं हे साचा घेतलेले आहे। ह्याच्या साहाय्याने आपण आहे ना नूडल्स तयार करून घेणार आहोत। तर आता आपण हे घालूया। बघा आता आपण इकडे साच्याला ना थोडंसं सगळी बाजूनं असं तेल लावून घ्यायचं म्हणजे आता आहे ना पीठ चिटकणार नाही। आणि इकडं ह्यामध्ये आपण गोळा घेतला ना आपण ह्यामध्ये गोळा घालूयात, हे पण घालतो। बघा आता आपण या पद्धतीनं पीठ गाठलेले आहे, तर आपण हे बंद करून घेऊया। बघा आता पाणी सुद्धा चांगलंसं उकळलेले आहे, तर आता आपण आहे ना ह्यामध्ये सगळं असं आपल्याला ना काढून घ्यायचं आणि तुम्हाला नूडल्स किती मोठं पाहिजे ना त्यानुसार आपल्याला हे पाडून घ्यायचं। तर हे कट करूया आणि परत आपण घालूया। हे बघा ह्या पद्धतीने ना आपल्याला सगळं असं पाडून घ्यायचं आहे। अजून थोडंसं राहिलेले आहे ते पण आपण ह्याच पद्धतीने करून घ्यायचं। सगळं आहे ना असं पाणी उकळायला पाहिजेच, मगच आपल्याला ह्यामध्ये ना घालायचं आहे।
बघा आता आपण सगळं आहे ना पाण्यामध्ये घातलेले आहे. तर आता आपल्याला ना एक 7-8 मिनिटं ना चांगलंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं. गव्हाचं पीठ असते त्यामुळे पूर्णपणे आपल्याला हे शिजवून घ्यायचं असंच पाण्यामध्ये सोडून. हे बघा आता 7-8 मिनिटं झालेले आहे. बघू शकता चांगलं असं शिजलेले आहे आणि नूडल्स सारखंच मस्त दिसतंय हे बघा. तर आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया. तर आपल्या हातलं सगळं आहे ना नूडल्स आपल्याला इकडं चाळणीमध्ये काढून घ्यायचं. आता आपण सगळं चाळणीत काढून घेतलेले आहे. तर आपण ह्याच्यावरती आहे ना थोडंसं गार पाणी घालूया सगळीकडं. असं गार पाणी घातल्यामुळं ना ते तुटणार नाही काय नाही, दिसायला पण छान दिसते आणि खायला तर मस्तच लागतो. आता आपण हे बाजूला ठेवूया. तर आपल्याला फोडणी द्यायचं आहे. बघा आता आपण चुलीवरती परत कढई ठेवलेली आहे. तर त्यामध्ये आपण घालूया तेल. तेल आपण गरम करून घेऊया. बघा आता तेल गरम झालेले आहे. तर आता आपण यामध्ये आलं लसूण घालूया आणि चांगलाच आपल्याला आलं लसूण परतून घ्यायचं. तर आता आपण ह्यामध्ये ना आपण इकडे कांदा, ढोबळी मिरची, कोबी वगैरे सगळं घेतलं तर सगळं घालायचं. गाजर सुद्धा घालूया. आता आपण हे चांगलंच आपल्याला सगळ्यांना एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळानं आपल्याला चांगलं ते मऊ होईपर्यंत तेवढंच आपल्याला हे परतून घ्यायचं. जास्त वेळ पण परतून घ्यायचं नाही. बघा आता आपण थोडंफार सगळं ना असं मऊ करून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपलं घरचं कांदा लसूण मसाला आणि हळद पावडर. अजून आपल्याला सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, सगळीकडे व्हायला पाहिजे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया सॉस. इकडे 3 सॉस घालते, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टमॅटो केचप. टमॅटो केचप. आपल्याला चांगलं असं आहे ना सगळं हे कांदा हे कोबी वगैरे घातलं त्यामध्ये आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं. तर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं आपण मीठ घालूया चवीपुरतं. आपण पिठामध्ये तर मीठ घातलेलंच आहे, अजून थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया. आणि आता आपण आहे ना इकडे आपण नूडल्स तयार करून घेतलं ते घालायचं सगळं. मग आता आपल्याला सगळं नूडल्स आहे ना ह्यामध्ये घालूया. आता आपल्याला चांगलं असं आहे ना सगळे एकजीव करून घ्यायचं. पूर्ण असं सगळं आहे ना नूडल्समध्ये एकजीव व्हायला पाहिजे. हे बघा ह्या पद्धतीनं असं आपण केलं ना मस्त लागतो. दिसायला पण मस्त दिसतं आणि खायला तर मस्तच लागतो. आपण सारखं आहे ना असं लहान मुलांना वगैरे आवडते, त्यामुळे आहे ना सारखं विकत आणण्यापेक्षा ना असं या पद्धतीने आपल्याला पौष्टिक गव्हाच्या पिठापासून करून दिलं ना म्हणजे सगळे आवडीनं खातील. बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरीच बनवलं तर मस्त लागतो. बघा आता मस्त आपली नूडल्स तर तयार झालेले आहे. दिसायला पण छान दिसतो, खायला तर मस्तच लागतो आणि हे कळणार पण नाही. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. बघा आता मस्त नूडल्स तर तयार झालेले आहे. आता आपण मुलांना खायला देणार आहोत, त्यासाठी आपण इकडं प्लेटमध्ये घेऊया. सगळ्या प्लेटमध्ये घेतो. आता आपण सगळं प्लेटमध्ये घेतलेले आहे आणि इकडं आपण
नूडल्स खाण्यासाठी आणि इकडे प्लेट चमचा घेतलेला आहे, काटा चमचा. तर आपण प्लेटमध्ये घेऊया आणि आता आपण सगळ्या पोरांना खायला देऊया. चला हे घ्या. तर बघ समृद्धी, तू पण बस, तुला पण देतो. इथे बस, इकडे तर मंडळी मस्तपैकी मोकळ्या वातावरणात का नाही असा गरमागरम या पावसाळ्यातला बेत का नाही नूडल्सचा झालेला आहे. आता हे बारक्या पोरांना लय आवडते म्हणून आम्हाला काही दिली नाहीत बघा, हे इकडंच माझ बुक्का उडवणार आहेत. चला पोरांनो आता वाट बघू नका, करा धुरळा आता. हे असलं पोरांना लय भारी लागते बघा, आमासने काय असलं देत नाहीत. असू दे मंडळी, बारक्या पोरांना आवडते म्हणल्यानंतर बनवून आपण द्यायलाच पाहिजे बघा. बारकी पोरं समाधान तर आपण समाधान. बारक्या कसं झालंय? छान झालंय. झालंय काय? हाय का मंडळी, पोरांना आवडते हो. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, बाहेर नसलं विकत आणण्यापेक्षा आपणच घरी आरोग्यदायी आपण बनवू शकतोय. बाहेरचं कसं असतं, मैदा असते, बरेच प्रिझर्वेटिव्ह वापरून का नाही हे असं बनवतात. त्यापेक्षा आपण हे घरातल्या घरात बनवून त्या घरात आपण असं बनवून द्यायचं, एकदम मनसोक्त पोरं खात्यात बघा. आवडलं का? तुला आवडलं? छान झालं, आवडलं ना? खा मग. तर मंडळी मस्तपैकी असं मोकळ्या वातावरणात बेत झालेलं आहे. तुम्हाला हे कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि जाऊ दे आपलं हे व्हिडिओ साता समुद्र पार. चला भेटूयात अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह रोज सकाळी 11 वाजता. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.